फायनली तो दिवस आलेला आहे, ज्या दिवसाची आम्ही खूप महिन्यांपासून वाट पाहतोय आतुरतेने. आज बाप्पा आमच्याकडे येणार आहेत आणि थोडंफार डेकोरेशन झालेलं आहे. बाप्पाला आणण्यासाठी आम्ही निघालोय. थोडीफार शॉपिंगही करायची आहे. काल इवाचा वाढदिवस होता, त्यामुळे थोडंसं लेट झालं आम्हाला डेकोरेशन वगैरे करण्यासाठी, जास्त टाईम भेटला नाही. तर आम्ही निघालोय आता बाप्पांना आणण्यासाठी. आणि आमच्या शेजाऱ्यांची रांगोळी बघू शकता, किती सुरेख काढली आहे त्यांनी. काश मला पण इतकी सुंदर रांगोळी काढता आली असती. एनिवे, मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये इतके सुंदर सुंदर बाप्पा होते, इतके क्यूट असे गोड बाप्पा होते. कुठला घ्यावा हा प्रश्न पडला होता. तर यावर्षी आम्ही इवाला डिसाईड करू दिलं की बाप्पा कुठला आपल्या घरी येणार. प्रत्येक वर्षी मी डिसाईड करते, म्हटलं आता इवा मोठी झाली आहे, इवा डिसिजन घेऊ शकते. आणि इवाने एक सुंदर असा गणपती डिसाईड केलेला आहे, तो तुम्हाला घरी गेल्यानंतर पाहायला मिळेलच. आम्ही चुनरी वगैरे सोबत आणली होती. बाप्पाला व्यवस्थित झाकलं, व्यवस्थित घेतलं, इवाच्या हातामध्ये दिला. आणि तिथून आम्ही थोडीफार शॉपिंग केली. फुलांची हारं वगैरे घ्यायचे होते, मिठाई घ्यायची होती. ते सगळी शॉपिंग करून आम्ही गेलो घरी. घरी गेल्यानंतर थोडंफार डेकोरेशन बाकी होतं, पण तरीसुद्धा आम्ही काय केलं, सुरुवातीला आरती करून घेतली. कारण आमच्या सगळ्यांचीच तब्येत खराब आहे मागच्या काही दिवसांपासून. काल इवाचा वाढदिवसही होता, त्याचं वेगळं डेकोरेशन करायला वेळ लागला. आणि त्यानंतर लगेचच मी रात्री काही केलं नाही, झोपी गेले. थोडंफार डेकोरेशन केलं, थोडं आवरतच घेतलं. आणि त्यानंतर मस्त अशी आरती करून घेतली. मोदक वगैरे घरीच बनवले होते, काही बाहेरून आणले होते. इवाच्या 2-3 मैत्रिणी पण आल्या होत्या आरतीसाठी. घरामध्ये बाप्पा आल्यानंतर इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं ना, ते मी शब्दामध्ये एक्सप्लेनच नाही करू शकत. त्यानंतर ही आरती आहे दुसऱ्या दिवशीची. दुसऱ्या दिवशी पण सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही आरती करून घेतली, कारण आता आज इवाच्या डॅडींना ऑफिसला जायचं होतं. तर इवाला तर आम्ही झोपेतून उठून डायरेक्ट आंघोळीला घातलं होतं. तुम्ही बघू शकता इथे ती आळस देते. झोपेतून उठली, ब्रश केले, तिला डोळे बंदच होते. आणि तसंच तिला आंघोळ घातली आणि आरतीला बसवलं. म्हटलं नंतर तू रेडी होत बस, अगोदर आरती करून घेऊ. आणि त्यानंतर मात्र आरती झाल्यानंतर इवाचे डॅडी ऑफिसला गेले. आणि मग इवा आणि मी मस्त आराम केला, कारण तिला कसं आहे, घाई गडबडीमध्ये उठवलं ना, थोडंसं तिचा रुटीन बिघडल्यासारखं होतं. मग तिला थोडंसं प्रेम केलं. त्यानंतर थोड्या गोष्टी उरल्या होत्या, फुलं वगैरे गॅलरीमध्ये होते. म्हटलं बाहेरून तर फुलं आणलेच होते, घरचे पण फुलं आपण देवाला वाहूया. ही फुलं असे साधारण नाहीत, मला खूप मेहनत लागते ही फुलं उगवण्यासाठी, म्हणजे याला खूप खतपाणी घालून. सो मी घरचेच फुलं देवाला वाहिले. हार तर मी आणलाच होता काल. त्यानंतर आता स्कूलला इवाला सोडायची वेळ झालेली आहे. इवाला सकाळीच आंघोळ वगैरे झाल्यामुळे थोडासा आमच्याकडे निवांत वेळ होता. त्यामुळे मी म्हटलं चला इवाला जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तिला ब्रेकफास्ट देऊ. आणि तेवढ्या वेळेत मी काय केलं, देवासाठी एक नैवेद्य बनवलं. सकाळी मावशीकडून थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं होतं, मोदक वगैरे बनवून घेतले होते. बट मी म्हटलं चला आता छोटे छोटे नैवेद्य बनवूया. पण इवा बोलली नाही मम्मा, आता त्याला खूप वेळ लागेल, तू अगोदर मला सोडून ये आणि त्यानंतरच मला हे सगळं बाकी करत बस. म्हटलं जाऊ दे, थोडासा वेळ गेला तरी गेला. तिला सोडून आले. सोडून आल्यानंतर मात्र आता माझ्याकडे काही काम नव्हतं. जेवण करण्या अगोदर मला बाप्पासाठी नैवेद्य बनवायचं होतं. पीठ ऑलरेडी होतं, गॅसचा तवा गरम करायला ठेवला. आणि पोळपाट लाटणं मात्र मावशीने धुतलं होतं, त्याच्यामुळे आता हातावर करू का कसं करू हा प्रश्न होता. त्यामुळे मी काय केलं, एक प्लेट घेतली, आपण जे झाकतो भाजीवर वगैरे, तर ती प्लेट घेतली आणि त्याच्यावर छोटे छोटे मस्त 2 चिपटे टाकले देवासाठी. म्हटलं चला एक व्यवस्थित प्लेट तयार करू. आणि तुम्हाला आठवतं का, मी शिर्डीला गेले होते मागच्या काही दिवसापूर्वी, मी आत्ताच त्याचा ब्लॉग अपलोड केला आहे. तर शिर्डीहून येतेवेळी मी एक छोटीशी प्लेट घेतली होती देवाच्या नैवेद्य ठेवण्यासाठी. गोल्डन कलरचा शेड आहे त्याचा. तर त्या प्लेटमध्ये मी आता बाप्पाला देणार आहे जेवण. मी खूप एक्सायटेड होते ती प्लेट यूज करण्यासाठी. मी मंदिरामध्ये सुद्धा ती प्लेट अजून यूज केली नव्हती, मी स्पेशली बाप्पासाठी आणली होती. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण खूप मोठ्या प्लेटमध्ये नैवेद्य ठेवतो, पण माझं असं होतं की बाप्पाची जेवढी मूर्ती आहे त्याच्यानुसारच प्लेट ठेवावी. आणि छोट्याशा प्लेटमध्ये मस्त वाटी वगैरे होती, एक छोटासा ग्लास होता. तर माझं असं होतं की मी वेगवेगळ्या गोष्टी करून दररोज एक नवीन पदार्थ बनवून बाप्पांना द्यावा. तर आज मी सकाळी बऱ्याचशा गोष्टी बनवल्या होत्या बाप्पासाठी. प्रसाद वगैरे बनवला होता, मोदक बनवले होते. फक्त मला त्यांच्यासाठी छोटीशी चपाती टाकायची होती आणि प्लेट रेडी करून ठेवायचं होतं. मोदक तर ऑलरेडी मी ठेवून दिले होते. बट कसं आहे, सकाळी सकाळी आरती असते आणि इवाच्या डॅडींना सोडायची घाई, इवाला सोडायची घाई. आणि आता बाप्पा आमच्याकडे 11 दिवस राहणार आहे, तर आम्हाला असा रुटीन काहीतरी फिक्स करावाच लागणार आहे. गोष्टी थोड्याफार मागे पुढे होणारच आहे. ती चिपटे इतके छोटे छोटे क्यूट वाटत होते ना, पण ते पटकन भाजत नव्हते. म्हटलं चला ह्याला वेळ नाही घालवायचा, डायरेक्ट मी गॅसवर टाकले आणि एकदम गोल अशी ते फुलून आले ना,
खूप बरं वाटलं, कारण एकदम गरम गरम रोटी द्यायला बाप्पाला मला तर खूप छान वाटतं. थोडंसं मला वाईटही वाटत होतं, कारण माझ्याकडनं यावर्षी काहीच डेकोरेशन झालं नाही. इवाच्या बड्डेचं सुद्धा माझ्याकडनं काही झालं नाही. मधून खूप ताप होता, कारण आता सध्या वातावरण पावसाचं आहे, त्यामुळे मी, इवाचे डॅडी आणि इवा आम्ही तिघेही आजारी आहोत. तरीसुद्धा आम्हाला जमल तितकं डेकोरेशन केलं, काहीतरी जमेल तसं चिटकवलं. जे होतं ते घरी, नवीन काही आम्ही केलं नाही. आणि ही तुम्ही प्लेट बघू शकता, ही तीच प्लेट आहे जी मी शिर्डीवरून घेऊन आले होते. याच्यामध्ये मस्त असा ग्लास, 2 वाट्या, 1 चमचा आहे. तर आता हे नैवेद्य कालचं आहे, काल गणपती बाप्पा आले होते तेव्हाचं आहे. तर हे आता चेंज करते आणि हे जे नैवेद्य आहे ते आता मला गाईला द्यावं लागेल, गाय शोधावी लागेल. तोपर्यंत मी काय करते, दररोजचं सकाळ संध्याकाळ आम्ही दोन्ही टाईम नैवेद्य देतो देवाला. तर हे सगळं एका वाटीमध्ये जमा करते आणि एखाद्या दिवशी गाय आली की मग ते गाईला देऊन टाकते. आता नवीन जेवण मी त्याच्यामध्ये भरलेलं आहे, 2 चपात्या, राईस, दाल राईस, जे काही मी घरी बनवलं होतं, भाजी वगैरे, ते सगळं देवासमोर ठेवलं, पाणी ठेवलं आणि देवाचा आशीर्वाद घेतला. जेव्हापासून बाप्पा आमच्या घरी आलेत ना, आमच्या घरचं वातावरण मी खरंच एका शब्दामध्ये तर एक्सप्लेन करूच शकत नाही. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. गणपती बाप्पा मोरया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.